नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आपण आज काय करूया की बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे. पण त्याआधी आज झालं काय निफ्टीमध्ये ते चेक करूया. ठीक आहे. बघा निफ्टीमध्ये आज आपल्याला दिसतंय की पहिल्यांदा सुरुवातीला मार्केट ओपन झालंय फ्लॅट. मी काय म्हणलेलं, फ्लॅट जरी ओपन होत असेल तर ब्रेकआउट दिल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही. ब्रेकआउट दिल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही. आणि ही बघा की मार्केटनं रिस्पेक्ट दिलाय परत एकदा. जो रेजिस्टन्स आहे ना तो स्ट्रॉंगली ॲक्ट होतोय. 1 2 3 4 4 वेळा मार्केटनी त्या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दिलाय. ह्याचा अर्थ तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. आणि का स्ट्रॉंग आहे ना ते आपण आता तुम्हाला दाखवतो का स्ट्रॉंग आहे. जेव्हा आपण ह्याला डेली कॅन्डलवर शिफ्ट करतो ना तेव्हा काय दिसतं बघा. तेव्हा आपल्याला दिसतंय की ही एक नेकलाईन आहे. कशाची? हेड अँड शोल्डर पॅटर्नची नेकलाईन आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इथं सगळ्यांचे काय असणार, एस-एल असणार. जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली आहे ना तोपर्यंत हा पॅटर्न हेड अँड शोल्डर पॅटर्न ॲक्टिवेट आहे. काय म्हणतोय? ॲक्टिवेट आहे. जेव्हा मार्केट 24,300 वर ट्रेड करेल तेव्हा म्हणता येईल की हेड अँड शोल्डर पॅटर्न फेल झाला. आणि इथं सुरुवातीला बघा जो आपण ॲनालिसिस केलं ना तो ऑलरेडी म्हणजे अगोदरच्या दिवशी आपण ॲनालिसिस केलं की हेड अँड शोल्डर पॅटर्न जेव्हा हे ब्रेक करेल 24,300 हे आधी ॲनालिसिस केलं तेव्हा आपल्याला हे 1,000 पॉईंट पाहायला मिळतील. आणि ते 1,000 पॉईंट आपल्याला पाहायला मिळले पण होते. हे दिसते का? आता लक्षात ठेवा की विषय काय आहे की जोपर्यंत मार्केटमध्ये 24,300 ब्रेक होताना दिसत नाही तोपर्यंत मार्केट अजून डाऊन आहे हे म्हणावं लागेल. किंवा अजून सेलिंग झोनमध्येच मार्केट आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की सेलिंगचे सेटअप असतात ना, म्हणजे आपण पी बाय करतो ते सेटअप आपल्यापाशी असले पाहिजे. ओके. आता आज झाले काय ना त्याच्यावर जरा चेक करूया. बघा मार्केटमध्ये ओपन झालं होतं फ्लॅट. तिथून नंतर मार्केटनं रिस्पेक्ट दिलाय. आणि रिस्पेक्ट दिल्यानंतर ही जी कॅन्डल दिसते का, ही कॅन्डल आता लक्षात ठेवा. जर मार्केटला आहे ना इथून जर ब्रेकआउट देत असतात ना तर ही जी कॅन्डल झाली आहे का, ही कॅन्डल झाल्यानंतर आहे ना इथून नंतर मार्केट वर गेलं असतं. ठीक आहे. मग इथं ही कॅन्डल फॉर्म, आता ही जी न्यू कॅन्डल तयार झाली ही बिगवाली, ही व्हायचं कारण असं आहे की मार्केटमध्ये सेलर ॲक्टिव्हेट आहे आणि ह्या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट देतात. आणि ज्यांचे एस-एल होते जे 24,150ला 100ला त्यांचे एस-एल डायरेक्ट काय 24,200 24,150 हे एस-एल डायरेक्ट हिट झालेत. आणि हिट झाल्यामुळे हे आपल्याला मुवमेंट पाहायला मिळते. ठीक आहे. आणि ही मुवमेंट नंतर मार्केटमध्ये कंटिन्यू थोडंसं अप, परत डाऊन, परत अप आणि परत डाऊन. आता बघा आपल्याला इथं लक्षात ठेवा, कधी पण लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जेव्हा ट्रेंड डिसाईड झालेला असतो तेव्हा ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं नाही. काय म्हणते? ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं नाही. आणि ती पण कधी? जेव्हा आपण डाऊन साईडला असतो. डाऊन साईड म्हणजे म्हणता येईल पीई साईडला. जेव्हा पीई साईडला असतो ना तेव्हा आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर पाहायला मिळतं. एक्झाम्पल दाखवतो बघा. एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. एक रेजिस्टन्स मार्केट आलंय. पहिल्यांदा त्यानं काय केलं तर बेस फॉर्मेशन केलं आहे. बेस फॉर्मेशन दिसतं, हे बेस फॉर्मेशन आहे. आणि नंतर ब्रेकआउट फेल्युअर झाल्याने मार्केट खाली आलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणून सांगतोय जेव्हा पीई साईडला जेव्हा ट्रेड करत असेल ना, ट्रेंड समजा पीईचा ट्रेड असेल, पीईचा म्हणजे डाऊन ट्रेड असेल, तेव्हा ब्रेकआउट फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. आणि जेव्हा मार्केट ट्रेंड बघा, जेव्हा ट्रेंड पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ट्रेंड पॉझिटिव्ह म्हणजे मार्केट समजा वरत असेल तेव्हा ब्रेकडाऊन फेल्युअर होत असतात. इथे आपल्याला समजतंय काय बघा की जेव्हा मार्केटमध्ये ट्रेंड, आता बघा आपल्याला पहिल्यांदा ट्रेंड कोणता आहे ना तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. जर समजा ट्रेंड पॉझिटिव्ह असेल ना तेव्हा आपल्याला ब्रेकडाऊन फेल्युअर झालेलं बघायला मिळतं. ब्रेकडाऊन फेल्युअर कसं असतं ते पण दाखवतो बघा. आता समजा मार्केट हे असं वर चाललंय, सपोर्ट करत वर चाललंय. इथं दिसतंय काय सांगू, आता ही सपोर्ट आहे. इथून दिसतंय मार्केट खाली आलेलं म्हणजे ब्रेकडाऊन झालेलं दिसतंय, पण इथून नंतर क्विकली आत आलेलं, ह्याला म्हणतात ब्रेकडाऊन फेल्युअर. आणि आता ब्रेकआउट फेल्युअर सांगतो. ट्रेंड निगेटिव्ह आहे. ठीक आहे. जेव्हा मार्केट ट्रेंड निगेटिव्ह असतं ना तेव्हा आपल्याला दाखवेल हा ब्रेकआउट व्हायला लागलंय, पण ब्रेकआउट फेल्युअर होणार मार्केट इथनं खाली. एक्झाम्पल तुम्हाला हे दाखवतो बघा. आलं मार्केट खाली, ब्रेकआउट होणार आहे पण नंतर ब्रेकआउट फेल्युअर मार्केट खाली.
ठीक आहे. हे एक लर्निंग पॉईंट होता, लक्षात ठेवा. ट्रेंड कोणतं आहे त्यावर आपण समजू शकतो की ब्रेकआउट होणार आहे का ब्रेकआउट फेल्युअर होणार आहे हे आपण काढू शकतो. आता उद्यासाठी आपण काय करूया की निफ्टीचा ॲनालिसिस करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याला वीकलीमध्ये शिफ्ट करतोय. काय म्हणतोय वीकलीसाठी. आता वीकलीमध्ये आपल्याला दिसते काय बघा, मार्केट काय करायला जी प्रिव्हियस कॅन्डल होती ना, प्रिव्हियस कॅन्डल आपण जर तुम्ही वीकलीचं ॲनालिसिस पाहिलं नसेल तर तुम्ही ती व्हिडिओ पाहून घ्या. कारण की आपण सांगितलं होतं मार्केटमध्ये आपल्याला एक रेड कॅन्डल जर पाहायला मिळू शकते, पण त्याला कंडिशन होते की मार्केटनं 24,300ला रिस्पेक्ट दिला पाहिजे. तिथून आपल्याला एक खालच्या साईडला रेड कॅन्डल पाहायला मिळेल, हे पण मी सांगितलं. फक्त आता उद्याच्या दिवशी बघा, उद्या दिवशी जर मार्केट जर ह्या कॅन्डलची जी क्लोजिंग प्राईसला जर रिस्पेक्ट देत असेल तर आपल्याला हे व्होलॅटाईल उद्या दिवस पाहायला मिळेल. व्होलॅटाईल उद्या दिवस पाहायला मिळेल. जर रिस्पेक्ट देत नसेल, जी प्रिव्हियस कॅन्डल आहे ना ह्याला जर रिस्पेक्ट देत नसेल, जी क्लोजिंग प्राईस आहे, क्लोजिंग प्राईस असेल 23,900, ह्याला जर रिस्पेक्ट देत नसेल तर इथून नंतर मार्केट आपल्याला खाली आलेलं पाहायला मिळेल. काय म्हणतोय, खाली आलेलं पाहायला मिळेल. फक्त 23,900च्या वर ट्रेड करतं का हे चेक करायचं आहे उद्या दिवशी. चला, हे आपल्याला मला वीकमधलं तुम्हाला सांगत होतं. आता आपण त्याला काय करूया की डेलीमध्ये पहिल्यांदा शिफ्ट काय होते बघूया. हां, ठीक आहे. डेलीमध्ये तर आपल्याला दिसते काय, डेलीमध्ये जर समजा उद्याच्याला पहिली कंडिशन लक्षात ठेवा. पहिली, जर गॅप अप ओपन झालं, काय म्हणतोय गॅप अप म्हणजे 50 पॉईंट होऊ द्या, काय पण होऊ द्या, किंवा 100 होऊ द्या. जर मार्केटमध्ये उद्याच्याला गॅप अप होत असेल तर डाऊन साईडला पीई शॉर्ट होतील, वरच्या साईडला सीई शॉर्ट होतील. काय म्हणतोय, सीई शॉर्ट होतील. मग ह्याचा अर्थ असा आहे की उद्या दिवस आपल्याला व्होलॅटाईल ह्या झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा हे ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला डायरेक्शनल जाऊ शकतो. जर मार्केटमध्ये उद्याच्याला गॅप अप झालं तर. आणि जर फ्लॅट आणि दुसरं कंडिशन फ्लॅट आणि गॅप डाऊन, ठीक आहे, तर आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार आहोत. जर फ्लॅट आणि गॅप डाऊन होत असेल तर आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार आहे. कारण की इथून हा तर ऑलरेडी निगेटिव्हच आहे, कारण की आता ट्रेंड तर आपल्याला निगेटिव्ह समजलेला आहे. जर फ्लॅट ओपन होत असेल तर आपण इथून जेव्हा ब्रेक डाऊन होईल तेव्हा आपण ट्रेंडसोबत राहणार आहोत. आणि खालच्या साईड पहिलं टार्गेट असेल 23,700. आणि समजा जर गॅप डाऊन झालं, तर गॅप डाऊन झाल्यानंतर आपल्याला रिस्क काय करायचं आहे की जे आज क्लोजिंग झालेलं आहे 23,900 जी क्लोजिंग झालं आहे ना, त्याला पहिल्यांदा मार्केट रिस्पेक्ट देईल. जर त्याला रिस्पेक्ट देऊन इथून कुठेतरी एक निगेटिव्ह पॅटर्न देत असेल तर इथून मार्केट खाली आलेलं पण पाहायला मिळेल. पण जर आतमध्ये जात असेल 23,900च्या आत जात असेल तर ही व्होलॅटाईल होऊन जाईल. ठीक आहे, हे होतं निफ्टीचा ॲनालिसिस उद्यासाठी. ओके, आता आपण काय करूया, जरा बँक निफ्टीच बघूया. कारण की बँक निफ्टीमध्ये पण एक इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झालेली आहे. ती म्हणजे कोणती, जो रेजिस्टन्स होता, जो सपोर्ट होता 52,000चा, त्याच्या खाली मार्केट ट्रेड करते. पण मार्केटनं मी सांगितलं होतं की जोपर्यंत मार्केट 51,800च्या खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडला जाऊ शकत नाही. बँक निफ्टी अजून स्ट्रॉंग आहे कधीपर्यंत, जोपर्यंत मार्केटमध्ये हे रेजिस्टन्स जो सपोर्ट आहे ना, जोपर्यंत सपोर्ट हा काय करतोय की ॲक्ट करतोय. ठीक आहे, आता उद्या दिवशी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणं जरा कसं होईल माहिती आहे का, प्रॉब्लेम येऊ शकतो. जर कारण की रेंज राहिले 200 पॉईंटची. ठीक आहे, 200 पॉईंटमध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे. या 200 पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड करायचं नाही. कारण की जर इथं दिसत असेल तर आपण बाईंगला जाऊ शकतो. 52,000च्या वर जर मार्केट जात असेल तर आपण बाईंगला जाईल. आणि 51,800च्या खाली मार्केट जात असेल तर आपण सेलिंगला जाणार आहे. ठीक आहे, जरा हे जर वीकली कॅन्डल बघूया, कारण की वीकली कॅन्डल मला बघणं गरजेचं आहे. कारण की वीकमध्ये सांगतंय काय, ठीक आहे, वीकलीमध्ये सांगतंय की मार्केट ठीक आहे रिस्पेक्ट देते. ओके, मार्केटला उद्याच्या दिवशी चान्स आहे की इथून जर ब्रेक झाला तर मार्केट इथं पण येऊ शकतं, 51,250 पण येऊ शकतं. आणि हे आपल्याला वीकली अशी क्लोजिंग कॅन्डल पाहायला मिळेल. पण हे ब्रेक होतंय का ते महत्त्वाचं आहे. ब्रेक जर झालं 51,800 तर आपल्याला ही वीकली कॅन्डल आहे ना ती अशी पाहायला मिळू शकते. वीकली कॅन्डलसुद्धा पाहायला मिळते. फक्त ट्रेंडसोबत राहावा. काय म्हणतोय, ट्रेंडसोबत राहावा. आता उद्याच्याला बँक निफ्टी ओपन होते कसं, ते खूप महत्त्वाचं आहे. ओपन होते कसं, कारण की जर गॅप अप जर ओपन होत असेल ना, कारण की ऑलरेडी तिथं बेस तयार केला दिसते. ठीक आहे, नाही बेस तयार केला, गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केट इथून परत नंतर वर गेलेलं पाहायला मिळेल. गॅप अप जर झालं तर, ठीक आहे, गॅप अप झालं तर इथून वर गेलेलं पाहायला मिळेल. जोपर्यंत हे लो ब्रेक होत नाही, काय म्हणतोय हे लो म्हणजे कुठलं 51,800 ही ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडला जायचं नाही. काय म्हणतोय, डाऊन साईडला जायचं नाही. वरच्या साईडला 52,000च्या वर कुठलं पण प्राईज ॲक्शन होत असेल, प्राईज ॲक्शन तयार, तर बाईंग साईडला जाऊ शकता. ठीक आहे, बाईंग साईडला जाऊ शकता. फक्त
ट्रेलिंग करा. ट्रेलिंग करायचं कारण असं की कसं असतं की एस-एल हिट झाला, ट्रेलिंग एस-एल हिट झाल्यानंतर आपण काहीतरी प्रॉफिट घेऊन जातो. ठीक आहे. त्यामुळे ट्रेलिंग करायचं. आता गॅप डाऊन जर झालं ना, तर इथून नंतर मार्केट बघा की वर जातंय का हे बघणं गरजेचं आहे. इथं म्हणजे गॅप डाऊन झाल्यावर आपल्याला प्राइस ॲक्शन पाहावे लागेल आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर आपण ब्रेकडाऊन झाल्यानंतर डाऊन साईडला येणार आहे. पण ओके, हे होतं बँक निफ्टीचं ॲनालिसिस. चला ओके, बाय. थँक यू.